घाटकोपरमध्ये देशाच्या सर्वात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करणारे भाजप विधायक आमदार रामकदमजी आपल्यासोबत आहे। रामकदमजी, एक कृष्ण जन्माष्टमी या अवसर आपण दहीहंडी साजरा करतो, एक सर्वात मोठी दहीहंडी, या वेळचा काय कॉन्सेप्ट आहे? कारण सगळीकडे दहीहंडी उत्सव आज साजरा केला जातोय। आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ज्या पद्धतीनं दहीहंडी उत्सव साजरी केली जाते याला कारण आमची घाटकोपरची 2009ची दहीहंडी। कारण त्यावेळेस आम्ही जे भव्य दिव्य आयोजन केलं होतं त्याच्यानंतरच पूर्ण भारतभर हे सुरू झालं। ऑपरेशन सिंदूर जे आपल्याला त्याच्यामध्ये विजय मिळाला एका लौकिक अर्थानं, त्या ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याबद्दल आपले जे शूरवीर आपले सैनिक आहेत त्यांना सलामी देणारी ही भारतातली सगळ्यात मोठी घाटकोपरची दहीहंडी आहे। म्हणजे एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचा जन्माचा सोहळा, म्हणजे तिथे हंडीचे थर लागतील, आणि दुसऱ्या बाजूला त्या थरावर ऑपरेशन सिंदूरचा तो ध्वज, दुसऱ्या हातात तिरंग्याचा ध्वज, आणि ते दोन्ही ध्वज डोलानं फडकवत असताना आपल्या शूरवीर सैन्याला सलामी। तर एक राष्ट्रभक्तीचा संदेश देणार आहे। म्हणजे जर आमच्या देशावर चालून याल तर मात्र आम्ही तुमच्या घरात घुसून मारू, हा नवीन भारत आहे आदरणीय मोदींच्या नेतृत्वात। तर आपल्या शूरवीर सैन्यांना मानाची सलामी देणारी दहीहंडी आहे। तर त्याच्यामुळे ही संकल्पना यावेळी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तयारी झाली आहे। पूर्ण महाराष्ट्र आणि देश वाट पाहतो दहीहंडीची। कोण कोण मेहमान येणार आहेत, काय तयारी आहे उत्सवात? मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अनेक नेते आहेत, मंत्री आहेत, त्यासोबत हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार तुम्हाला जुने नवीन सगळेच दिसतील। काय क्रिकेटर्स पण येणार आहेत? क्रिकेटर्स पण येणार आहेत? क्रिकेटर्स पण काही येणार आहेत। प्रेरित करणं काय, हा एक दहीहंडीचा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये एका ठिकाणी आपण आपला धार्मिक सण साजरा करतो, दुसऱ्या ठिकाणी आपण राष्ट्रभक्ती, ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रभक्तीची आपण जी प्रेरक भावना आहे ती देखील त्या ठिकाणी असेल। आणि हे सगळ्यांचा समन्वय साधत असताना गोपाळकालांच्या आरोग्याची सुरक्षा ही देखील तितकीच महत्त्वाची। त्यामुळे एकंदरीत कॉम्बिनेशन असणारी दहीहंडी असणार आहे। एक स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणूक होणार आहेत आणि आपण पाहतोय की सगळीकडे जे भावी उमेदवार आहे किंवा जे नेते आहेत, पॉलिटिकल पार्टीज आहेत, तेही खूप साजरा करतात 25 लाख, 21 लाख, 11 लाखची दहीहंडी। तर एक ट्रेंड सुरू झाला आहे। नाही, ही गोष्ट खरी आहे की आयोजनामुळे लोकप्रियता मिळते, लोकांबरोबर तुमचा संपर्क वाढतो आणि माणसाला निवडून त्याच वेळेस येता येतं ज्यावेळेस तुमचा लोकसंपर्क असेल। कारण लोकसंपर्क तुटला, जनाधार तुटला, कनेक्ट तुटला तर तुम्ही काही निवडून येऊ शकत नाही। त्यामुळे हे नेहमी पाहिलं आहे की आम्ही 2009ला ज्यावेळेस केली, म्हणजे मी स्वतः केली आणि त्याच्यानंतर मी आमदार झालो, हे पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं, तर त्याचा एक वेगळा बोध अनेकांनी घेतला, अनेकांनी त्यांच्या भागात सुरू केली, चांगलं आहे। पण निवडणुकीच्या अगोदरची दहीहंडी ही थोडी वेगळीच असते आणि त्याचं रूप मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहेत त्या त्या ठिकाणी आणखी जल्लोषानं साजरी होते। फक्त निवडणूक म्हणून साजरी करू नये, ती कायम करावी एवढीच विनंती आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।